कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही। ट्विट करत रोहित पवारांनी सरकारला इशारा दिलाय। पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करण्यावर रोहित पवार ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। तर रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलेले पंढरपुरात आज आंदोलन हे केलं जाणार आहे। तर रोहित पवारांचं ट्विट आपण पाहतोय। सरकार बॅरिगेड्स लावून अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय। संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय। आंदोलनात किती अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही। सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर कधीही टिकत नसतो। लढणाऱ्याचे हात धरून बोलणाऱ्याचं तोंड दाबून सरकार पराभव सिद्ध करते। प्रशासनातील सर्वजण आमच्यासोबत आहे हे सरकारनं विसरू नये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून। संतोष, रोहित पवार हे आपल्या अन्नत्याग आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिक माहिती? हो, रोहित पवार आजपासून पंढरपूरमधील शिवाजी चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू करत आहेत। त्यांच्या प्रमुख 7 मागण्या आहेत। त्यात एक मागणी सरकारने मान्य केलेली आहे, पण त्यांची प्रमुख मागणी आहे की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि त्यासाठी ते अन्नत्याग आंदोलन करत आहेत। पोलीस प्रशासनाने त्यांना अधिक मास असल्यामुळे शिवाजी चौकात आंदोलन न करता दुसऱ्या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती केली होती। मात्र रोहित पवारांनी रोहित पवार आपल्या भूमिकेशी ठाम राहिले आणि त्याचा शिवाजी चौकातच आंदोलन करत आहेत। त्यांनी आज जे ट्विट केलेलं आहे बॅरिकेडिंग वगैरे विषयी भूमिका मांडलेली आहे, तो प्रशासनाचा बंदोबस्ताचा भाग आहे। अधिक मास आहे, मोठ्या 50,000 बंदोबस्त पंढरपुरात दररोज येत आहेत। आता आंदोलनामुळे त्यांचे समर्थकही मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी तो बंदोबस्त ठेवलेला आहे। पोलीस प्रशासन त्यांना पूर्ण सहकार्य आहे। पोलीस प्रशासन त्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची त्यांना विनंती त्यांनी केलेली आहे आणि एकंदरीत आंदोलन शांततेत पार पाडावं असं पोलीस प्रशासनाची भूमिका आहे। आणि आंदोलनकर्ते जे आहेत रोहित पवार त्यांचे समर्थक पण तेच सांगत आहेत आणि आता थोड्याच वेळात 9 वाजता त्यांचं आंदोलन सुरू होतं। अजून ते पोहोचलेले नाही, मात्र थोड्याच वेळात तिथे पोहोचेल आणि त्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू होईल आणि आता याबाबत सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित अंकिता, संतोष, या आंदोलनासंदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।